कौन रोकेगा हमें? तुम नहीं समझे हैं वो तो क्या चाहता है? कौन रोकेगा हमें? तुम नहीं समझे हैं वो तो क्या चाहता है? आत्ता जो तुम्ही प्रेम पाला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण ह्याडूमध्ये सांगितली आहे। जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपले चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। असे ट्यूटर व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील। हा जो टॅग आहे तो आपण कॅपकट मधून क्रिएट केलेला आहे। जर तुमच्याकडे नसेल तर टेलिग्रामला पाहू शकता। तर आता तुम्हाला काय करायचं आहे, हा टॅग क्रिएट करण्यासाठी कॅपकट ओपन करायचं आहे। इथून तुम्हाला न्यू प्रोजेक्ट वरती क्लिक करायचं आहे आणि इथून पहिल्यांदा जर तुम्हाला जे तुम्ही दोन फोटोज आहे इथून आपण यूज केलेला आहे तर सिंपली इथून दोन फोटो तुमचे ते सिलेक्ट करायचे आहेत। जे आपण तुम्ही फोटोंचा हा जो टॅग आहे तो क्रिएट करणार तो ते फोटो दोन, तर इथं आपण दोन फोटो अशा सिलेक्ट करून घेऊया। तर इथून फोटो ॲड करून घेतल्यानंतर अशा तुमचे फोटो जे आहेत ते दिसू लागतील। तर आपल्या आता काय करायचं, सिंपली ते नाही खाली रेशोचं ऑप्शन मिळून जाईल। या रेशोच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। 9.16चा रेशो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर सिंपली आपल्या इथून अशा इथे एक ऑडिओचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे। 4 नंबरला एक्स्ट्रॅक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून आपण जो बीट व्हिडिओ दिला आहे तो ते सिलेक्ट करायचं, इथून ॲड करायचा आहे। त्यामध्ये आपण सॉन्ग दिलेलं आहे ते तुमचं जे सॉन्ग आहे तिथून ॲड होऊन जाईल। त्याच्यानंतर हा जो आपला दुसरा फोटो आहे तो सेट करण्यासाठी सिंपली त्यावरती क्लिक करायचं आहे आणि दोन बोटांनी अशा परफेक्ट सिलेक्ट करून परफेक्ट बसवायचा स्क्रीन बरोबर। त्याच्यानंतर ह्याची जी लेंथ आहे जेवढा आपलं सॉन्ग आहे तेवढ्या न्यायची अशा प्रकारे। इथून नेल्यानंतर आपल्या आता काय करायचं, इथे पहिल्यांदा जुटायचं आहे। इथून दुसरा जो आपला डायलॉग आहे ते आपले ते कुठून येतो तो बघायचं, इथून तुम्हाला प्ले करून बघायचं थोडं। तर मी तुम्हाला टाइम सुद्धा सांगेल। ओके, तर इथून आपण बघू। ओके, तर येते येत आहे। तर आपण सिंपली त्या 2 सेकंदाचे ते यायचे आणि त्याच फोटोवरती क्लिक करून पहिलाच ऑप्शन आहे ते स्प्लिटचं मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे। आता आपल्या दुसरा डायलॉग कुठं बघायचा आहे। ओके, तर इथून परफेक्ट आपला जो हा दुसरा फोटो आहे तो परफेक्ट बसतोय, तरी आपण दुसरा फोटो आहे ना थोडा वाढवूया ते अशा प्रकारे। ओके, तर 3 सेकंदाचे थोडं पुढे येऊन दुसरा जो फोटो आहे तुम्हाला इथे ॲड करायचा आहे। अशा प्रकारे 2 फोटो आहेत ते तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचे जसं आता सांगितलं तशा प्रकारे। त्याच्यानंतर आपल्या आता काय करायचं, सिंपली पहिल्यांदा जुटायचं, इथून बॅक करायचं आहे आणि बॅक केल्यानंतर ओव्हरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तुम्हाला 1 2 3 फोटो येते, हे 3 बाग आहेत फोटोंचे, त्यांना आपल्या 3 PNG इथे ॲड करायचे। आपण 3 PNG मटेरियलमध्ये दिलेले आहेत। तर पहिल्यांदा आपले जे डायलॉग आहे ते PNG ॲड करायचे, त्याच्यासाठी ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि सिंपली जे PNG आहे इथून आपल्याला बघायचं आहे। ओके, तर इथून हे जे PNG आपण अशा ॲड करूया। इथून ॲड केल्यानंतर आपल्याला काय करायचं, जिथून आपला पहिला फोटो आहे तिथे येऊन सिंपली हे जे PNG अशा कमी करायचं आहे। त्याच्यानंतर 2 बोटांनी हे जे आहे ते परफेक्ट आपल्या स्क्रीन बरोबर बसवायचं आहे आणि इथून डायलॉग सुद्धा आपण बघायचा आहे परफेक्ट आहे का तो। ओके, तर आता आपल्या पहिले हे जे फोटो आहे त्याला झालं PNG ॲड की दुसऱ्या फोटोचे तिथे यायचं आहे, पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं, दुसरा आपल्याला PNG बघायचं आहे कुठे। ओके, तर ही जे PNG आहे आपले हे दुसरे, तर सिंपली आपल्याला काय करायचं, दुसरा जो फोटो आहे तेवढेच ठेवायचे, इथून कमी करायचं अशा प्रकारे शेवटून आणि 2 बोटाने सेट करायचं आहे। अशा प्रकारे सेट केल्यानंतर तिसऱ्या फोटोचे तिथे यायचे, जेथून आपण कट केला ते ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपलं जे तिसरं PNG अशा ॲड करायचं आहे। ॲड केल्यानंतर 2 बोटाने अशा सेट करा आणि शेवटला आणायचं हे जे PNG आहे ते अशा प्रकारे। हे PNG आहे ते अशा तुमचे जे आहेत ते ॲड होऊन जातील। आता सांगितलं तुम्हाला कसे ॲड करायचे ते। त्याच्यानंतर आपल्या आता काय करायचं, हा जो पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला खूप सारे ऑप्शन मिळून जातील, त्यामध्ये एक फिल्टरचा ऑप्शन असेल त्यावरती क्लिक करायचं आहे। इथून तुम्हाला मी एक सांगेल फिल्टर तो इथे सिलेक्ट करायचं आहे। थोडी इथे आपलं लोड घेता आहे तर आलेलं आहे। तर सिंपली इथून तुम्हाला खूप सारे ऑप्शन मिळून जाते, त्यामध्ये एक मोनोचा ऑप्शन असेल अशा प्रकारे त्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला एक इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे, रोमन हॉलिडे हा इफेक्टवरती सिलेक्ट करायचं आहे। ह्याची जी लेंथ आहे संपूर्ण याची 100 पर्यंत। पुन्हा इथे 2 नंबरवरतीच ॲडजस्टचं एक ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला सॅच्युरेशनचं एक ऑप्शन मिळून जाईल 4 नंबर, त्यावरती क्लिक करून हे जे सॅच्युरेशन संपूर्ण मायनस करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। हा जो इफेक्ट दिल्यानंतर आपल्याला काय करायचं, दुसरा जो त्याच्या पुढचा फोटो आहे तो सोडायचा आहे आणि हा जो आपला शेवटचा फोटो आहे म्हणजे तिसरा फोटो त्यावरती क्लिक करायचे। त्याला पण सेम प्रोसेस करायची, फिल्टरच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे, मोनोच्या ऑप्शनमध्ये जाऊन इथून तुम्हाला रोमन हॉलिडे हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा संपूर्ण ह्याची लेंथ, पुन्हा ॲडजस्टमध्ये जायचं, सॅच्युरेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करू, इथून संपूर्ण मायनस करून द्यायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। अशा प्रकारे हे जे इफेक्ट आहेत दिल्यानंतर हा जो पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे। पुन्हा इथे 3 नंबरला खाली तुम्हाला एक ॲनिमेशनचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल झूम 1चा, तर इथून अशा प्रकारे सिलेक्ट करायचा आहे। ह्याची जी लेंथ आहे आपल्या 1.0 ठेवून अशा प्रकारे
न्यायची आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. दुसऱ्या फोटोला आपल्याला काय नाही करायचं. तिसरा जो हा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा आपल्या ॲनिमेशनच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे. इथून आपले एक इफेक्ट मिळून जाईल रॉक वर्टिकल नावाचा हा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याची जी खालची लेंथ आहे बाय डिफॉल्ट असेल तेवढी ठेवा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. इथून हा इफेक्ट दिल्यानंतर आपल्याला आता काय करायचं आहे. हा जो पहिला फोटो 1-2 म्हणजे दुसरा जो आहे त्यामध्ये आपल्याला ट्रान्झॅक्शन द्यायचं आहे. तर सिम्पली काय करायचं आहे जे आपण मध्ये कट केलं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल. सिम्पली ते मुवमेंट्स ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला ड्रॉप डाऊनचा एक इफेक्ट मिळून जाईल. थोडं इथे बघा तुम्ही आपण इथे बघत आहे तशा प्रकारे. ओके तर हा जो इफेक्ट आहे आपल्याला मिळून गेला आहे. गेल्यानंतर सिम्पली ह्याची जी लेंथ आहे संपूर्ण याच्या बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर तुमच्या फोटोला हा जो इफेक्ट आहे तो मिळून जाईल. हा इफेक्ट मिळून गेल्यानंतर आपल्या आता काय करायचं पुन्हा आहे ते पायलेन जुटायचं इथून बॅक करायचं आहे. आता आपले ते इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि ते बॉडी इफेक्टवरती क्लिक करून इथून तुम्हाला स्टोकच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. हा जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आहे आणि इथून एक इफेक्ट मिळून जाईल 2 नंबरला येते. हा जो 2 नंबरचा इफेक्ट आहे अशा सिलेक्ट करायचा बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ह्याची जी लेंथ आहे जेवढा आपला पहिला फोटो आहे तेवढीच ठेवा. त्याच्यानंतर आपल्या आता काय करायचं आहे जिथून आपले 1 सेकंद चालू होतात हा जो इफेक्ट आहे म्हणजे पहिला फोटो आहे त्याचा झूम 1 इफेक्ट दिलेला तो इथे आपला संपत आहे. सिम्पली तिथे अशा प्रकारे. आता तुम्हाला काय करायचं इथून व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं अशा प्रकारे आणि लेनच्या ऑप्शनमध्ये यायचं इथून आणि इथून तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल. कुठे गेला तो इफेक्ट. ओके झूम लेनचा हा जो इफेक्ट आहे अशा प्रकारे सिलेक्ट करा बरोबर चिन्हावरती क्लिक करा आणि ह्याची जी लेंथ आहे जेवढा आपला दुसरा फोटो आहे तेवढी ठेवा. अशा प्रकारे थोडी कमी करा शेवटून जशी ते आपण केली आहे तशा प्रकारे आणि तुम्हाला इथे ॲडजस्टमध्ये जायचं. रेंज आहे ते 5च ठेवायची आपल्याला अशा प्रकारे आणि स्पीड आहे ते संपूर्ण 0 करा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या फोटोला आहे तो अशा प्रकारे थोडा झूम इफेक्ट आहे तो मिळून जाईल. थोडी ह्याची जी लेंथ आहे इथून कमी करा म्हणजे इथून पहिली जुट आहे ती थोडी ते करा म्हणजे 1.1 आपलं 1 सेकंद आहे तिथे ठेवा अशा प्रकारे आणि इथून अशा प्रकारे हा जो इफेक्ट आहे झूमचा बसून जाईल. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं हा जो तिसरा फोटो आहे ते त्याच्या थोडं पुढे या म्हणजे 3 आणि 4च्या मध्ये टिंब आहे ते अशा प्रकारे आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करा आणि तुम्हाला इथे यायचं नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये आणि इथून एक इफेक्ट मिळून जाईल. व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा 2 नंबरला इथे आपल्याला दाखवत आहे. सिम्पली इथून सिलेक्ट करा बरोबर चिन्हावरती क्लिक करूया आणि ह्याची जी लेंथ आहे संपूर्ण येऊया अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करून म्हणजे हा जो इफेक्ट आहे तो ॲड होऊन जाईल. इथे ॲडजस्ट करायची काय गरज नाही परफेक्ट इफेक्ट बसलेला आहे. तर आता तुम्हाला काय करायचं आहे ते थोडं समजून घ्यायचं तुम्हाला म्हणजे जेणेकरून की आपण कशा देतोय ते तुम्हाला समजून जाईल. हा जो फोटो आहे लेफ्ट कोणता राईटला जायचा कसा जायचा तो तुम्हाला इथे समजलं पाहिजे थोडं. तर आपल्या आता काय करायचं सिम्पली त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. शेवटला एक की द्यायची अशा प्रकारे. इथून हा जो कीचा ऑप्शन आहे इथे तुम्ही बघू शकाल हा जो कीचा ऑप्शन आहे सिम्पली एकदा क्लिक करायचं. इथे तुमची जी की आहे ती बसून जाईल. त्याच्यानंतर आपल्या इथे पहिल्या जुट येते. ओके अशा प्रकारे इथे जिथून हा जो इफेक्ट आहे इथे तो संपत आहे तिथे तर इथून हा जो इफेक्ट आहे संपत आहे. सिम्पली आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ह्याच कीवरती क्लिक करायचं आहे म्हणजे थोडं इथे या जिथून आपण स्प्लिट केलं तिथे अशा प्रकारे आल्यानंतर इथे की द्या आणि ह्याच्या मध्यभागी एक की द्या अशा प्रकारे. ते तुम्हाला टायमिंग सांगतो 7-8च्या मध्ये जे हे टिंब आहे तिथे आणि त्याच फोटोवरती क्लिक करू इथून की द्या. त्याच्यानंतर ही जी आपली पहिली की दिली तिथे अशा प्रकारे आणि हा जो फोटो आहे तो आपल्या सिम्पली काय करायचं आहे लेफ्टला अशा प्रकारे स्क्रोल करायचा आहे. जसे इथे तुम्ही एक निळी लाईन बघू शकाल की ती फक्त आपल्याला दिसत आहे तिथपर्यंतच न्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या याच्या दुसऱ्या कीपाशी आणि आता जो फोटो आहे तो आपल्या फक्त राईटला न्यायचा अशा प्रकारे स्क्रोल करून. ओके तर इथून तुम्ही बघू शकाल की आता हा जो फोटो अशा प्रकारे आल्यानंतर हळूहळू आपला राईटला जाईल. राईटकडून आल्यानंतर सिम्पली आपला जो आहे तो शेवटच्या कीला आपल्या काय नाही करायचं फक्त 2 की इथं त्यांना द्यायचा आहे आणि इथे तुम्ही बघू शकाल की हा जो फोटो आहे तो म्हणजे लेफ्ट कुंट राईटला जाईल राईट कुंट लेफ्टला येऊन अशा प्रकारे हा जो फोटो आहे तो म्हणजे होऊन जाईल. तो इफेक्ट आहे तो लागून जाईल अशा प्रकारे. त्याच्यानंतर आपला हा जो टाइट्स आहे तो क्रिएट होऊन जाईल. तर सेव्ह करण्यासाठी वरती तुम्हाला एक आयकॉन दिले हे जे बांधाचं आयकॉन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुमचा जो व्हिडिओ आहे तो अशा प्रकारे एक्सपोर्ट होऊन जाईल.